jungle. कसबे येथे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद व खरीप हंगाम मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सांगली दिनांक 19/6/2026 शुक्रवार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे यांच्या वतीने तसेच आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासन सांगली आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ संवाद व खरीप हंगाम पूर्वतयारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम कृषी संशोधन केंद्र कसबे येथील शेतकरी सभागृहात सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:10 या वेळेत करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता नोंदणी व स्वागताने केली गेली। त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली तसेच कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले। डॉक्टर श्रीमंत राठोड प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र कसबे, डॉक्टर सुनील कराड संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर, श्री अभयकुमार चव्हाण प्रकल्प संचालक आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासन सांगली, रा ज पाटील डेक्कन एज्युकेशन सोसायटी सदस्य, डॉक्टर प्रदीप चौंदीकर रिजनल मॅनेजर फेलो, श्री किरण सानप कृषी विद्यावेता कॉर्नमंडल इंडिया लिमिटेड, डॉक्टर संग्राम काळे सहाय्यक प्राध्यापक मृदाशास्त्र कसबे, डॉक्टर सचिन महाजन वनस्पती कृतीशास्त्र कृषी संशोधन केंद्र कसबे यांची उपस्थिती लाभली। सकाळच्या सत्रात मार्गदर्शन करताना डॉक्टर सुनील कराडांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांना ऊस पिकातून प्रति एकर 50 टनापेक्षा कमी उत्पादन मिळत आहे त्यांनी उपलब्ध पाणी जमिनीची परिस्थिती आणि आर्थिक गणित लक्षात घेऊन मका लागवडीचा प्रयत्न विचारात घ्यावा। मका हे कमी कालावधी देणारे, कमी पाणी लागणारे व बाजारात सातत्याने मागणी असलेले पीक असून योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास त्यातून चांगला आर्थिक परतावा मिळू शकतो। ते किरण सानप यांनी कृषी क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करत वाढत असून नॅनो खतामुळे पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध होतात, त्यामुळे खतांचा अपव्यय कमी होऊन उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन केले। डॉक्टर अभयकुमार चव्हाण यांनी मृदा आरोग्य व्यवस्थापन तसेच खरीप पिकातील कीड व रोगाचे व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। दुपारच्या सत्रात श्री प्रदीप चौंदीकर यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर, प्रतिकूल हवामान परिस्थितीत पीक निवड व आंतरिक पद्धती, शाश्वत कृषी व्यवसाय व्यवस्थापन, जल व्यवस्थापन तसेच सेंद्रिय शेती व सेंद्रिय निर्विष्ठा निर्मिती यासारख्या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले। डॉक्टर संग्राम काळे यांनी भुईमूग, ऊस, सोयाबीन पिकामधील संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व विषद केले। तसेच डॉक्टर सचिन महाजन यांनी खरीप पिकामधील मोसॅइक रोग व लष्करी आईच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले। डॉक्टर श्रीमंत राठोड यांनी खरीप हंगामातील पीक नियोजन तसेच आपत्कालीन परिस्थितीत पिकासाठी योग्य सिंचन व निचरा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले। शेतकऱ्यांनी हवामानानुसार नियोजन करण्याचे आवाहन देखील केले। राजश्री शाहू छत्रपती कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सारिका पाटील यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले। तसेच महाविद्यालयात तयार करणारे वर्मो कंपोजिट, ट्युरोमा आणि आवळा कॅन्डी याविषयी माहिती देत त्यांचे महत्त्व व उपयोग शेतकऱ्यांना समजावून सांगितले। तसेच आभार प्रदर्शन कुमारी सानिका सपटे यांनी केले। या कृषी मेळाव्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे आयोजन राजश्री शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव RAWE कार्यक्रमांतर्गत करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी कन्या ऋतुजा हिवाळे, वैष्णवी कंकणवाडी, ईश्वरी तावशी, दीक्षा डोबे, शेजल पाटील, तेजस्विनी शिरूर, सानिका सपाटे, नम्रता ओमासे, श्रुती सोनावणे यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्राध्यापक किशोर चंदुरे यांचे विद्यार्थ्यांना चांगलेच मार्गदर्शन लाभले। या कृषी मेळाव्यात प्राध्यापक किशोर चंदुरे, प्राध्यापक अमित पाटील, प्राध्यापक सारिका पाटील, प्राध्यापक प्रीती जंगम, डॉक्टर कुलभूषण पाटील, प्राध्यापक मल्लिकार्जुन कोई यांची उपस्थिती लाभली।